तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीचं पाणी हिरवगार झालं आणि या नदीतून पाणी पुरवठा होणाऱ्या नदीकाठच्या गावांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. हे पाणी पिण्यालायक आहे नाही. यानंतर तालुका प्रशासनानं या प्रत्येक गावात जाऊन भेट दिलेली आहे आणि त्या ठिकाणची परिस्थिती त्यांनी पाहिली आहे, तपासणी केली आहे. आपल्यासोबत आहेत कराडचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील साहेब. विचारूया साहेब, नेमकी काय परिस्थिती आहे आणि नेमकं हे पाणी हिरवं का झालंय? मागील 7 ते 8 दिवसांपूर्वी नैसर्गिकरित्या अल्गल ब्लूम आणि सायनोबॅक्टेरिया यांची नैसर्गिकरित्या वाढ झालेली आहे. त्यामुळं पाणी हिरवं दिसत आहे आणि ह्या वाढीमुळं फॉस्फेट आणि नायट्रोजनचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळं सध्या तरी हे पाणी पिण्यास अयोग्य आहे. त्यामुळं आम्ही नदीकाठच्या सर्व गावांना अशा सूचना केलेल्या आहेत की पाण्याचा पर्यायी वापर करावा. विहिरींचा, हातपंपांचा, बोर अशा गोष्टींचा वापर करावा. तसेच ज्या गावांमध्ये वॉटर ATM असेल त्या वॉटर ATMचा वापर करावा. त्यानंतर पाणी वापरताना हे शुद्ध पाणी करण्यासाठी क्लोरीन, मेडिक्लोर ह्या सगळ्यांचा वापर करावा. तसेच गावामध्ये सर्वांना जनजागृती होण्यासाठी दवंडी द्यावी आणि शुद्ध पाण्याचाच वापर करावा. अशा नदीकाठच्या गावांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत. गावांमध्ये काय साथीचे आजार किंवा काय असे काय आजार आहेत का? सध्या तरी असे काही आजार नाहीत, परंतु ते पसरू शकतात. यासाठी खबरदारीची उपाययोजना काय करावी या सगळ्या सूचना आम्ही गावांना दिलेल्या आहेत. याचबरोबर आपल्यासोबत आहेत तालुका आरोग्य अधिकारी. आपण त्यांना विचारू, साहेब काय सांगाल, ह्या गावातली परिस्थिती कशी आहे? कुठल्या आरोग्याच्या समस्या आहेत का या पाण्यामुळे? आपलं सर्वेक्षण चालू आहे. कर्मचारी घरोघरी जात आहेत आणि आपण पाणी नमुने घेतलेत. उद्या रिपोर्ट येईल आणि सगळ्यांना सूचना केलीत पाणी पिऊ नका आणि जनावरांना सुद्धा देऊ नका असं आपण पत्र 11 तारखेला साहेबांच्या आणि माझ्या सहीनं सर्व पेशनं काढलेलं आहे. ह्या फक्त 6 गावाचा प्रॉब्लेम आहे. त्यांचं आपण ते पाणी पाठवलेलं आहे. उद्या रिपोर्ट येईल आपल्याकडे. 7 वगैरे कुठे काही नाही, सर्वेक्षण चालू आहे. कृष्णाकाठच्या जी गावं या कृष्णा नदीचं पाणी पितात त्या गावांना खबरदारीच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. पाणी पिण्यायोग्य नाही, पर्यायी पाणी वापरावं अशा सूचना या ठिकाणी गटविकास अधिकारी तसेच आरोग्य अधिकाऱ्यांनी दिल्या असून सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे. मात्र पाण्यात काही अनैसर्गिक घटक वाढले, पाणी हिरवं झाल्याचं समोर आलं आहे. दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.